वाचन लिहीन विचार करन वाटतंय पोटभर जेवा। आज 20 वर्षांनी जी काय आपल्याला जी मनसोक्त आनंद लुटायचा ती भरघोस लुटली। घरातलं लग्न आहे माझ्या तरी पण मी कार्यक्रम अटेंड केला मित्रांसाठी खूप छान वाटतं। तळ्यात मळ्यात निंबाळकर आपल्या म्हणजे ताई परत आपल्या असं गायकवाड ताई ह्यांनी करत म्हणजे आनंद मान्यवर येऊ मी उगाच कामाला जातो म्हणून मी कसा फोन करू काय करू काही विचार करू नका। पहिल्याला आज सांगितलं आहे म्हणजे आमच्या दाजींना एक दिवस मोकळीक द्या। घडवून ज्यांनी आणलेलं आहे ते खूप कौतुकास्पद बाब आहे। मखमालीचे आणि त्या मखमालीवरती ती फुलराणी खेळत होती। आजचा दिवस फक्त आमच्यासाठी आमच्या जुन्या मैत्रिणींसाठी। मला दुधाचे मोठे व्यापारी उदय जाधव हे बी अतिशय म्हणजे मोठं ते नावाजलेलं नाव आहे पंचकृषीत नाव आहे त्यांचं बी सोन्यावानीच किंमत आहे मित्रांना पण त्यासाठीच आज सुट्टी काढलेली आहे। पोलीस झालेले आहेत ते लग्न झाल्यानंतर पोलीस झालेले आहेत। चांगली 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 पोलीस कोण होत नाहीत सगळे येतात माघारी फिजिकलला जातात। पर्याय उपलब्ध नाहीये त्या होम मेकर्स आहेत। आपली बायको एक दिवस सुट्टीला गेली आपल्याला कळतं सकाळपासून संध्याकाळपर्यंत कसं मॅनेज करायचं। त्यामुळे तुमचं स्थान आहे ते खूप मोठं आमच्यापेक्षा। आमची तुलना ही पैशामध्ये होऊ शकते तुमची होऊ शकत नाही। त्यामुळे प्रत्येकाचं काम आणि 20 वर्षानंतर सगळे एकत्र आल्यानंतर ते पहिले दिवस पुन्हा आठवले। खेळायला जायचे जाऊ दे नदीमध्ये पवायला जायचे। इतका आनंदी आहे इथं येण्याच्या अगोदर आम्ही कल्पना सुद्धा केली नव्हती की हा क्षण इतका आनंदी होईल। दादागिरी हा प्रकारचा त्यांचा असायचा तो मला आवडायचा। तुमच्या बँकची वायरटी होती परत एकत्र आपल्याला म्हणजे सगळ्यांना भेटता नाहीच की असं वाटतंय की परत बालपण आले यांना बघितलं तर ओळखता पण येत असे छान झालेत मस्त सगळे। बरोबर आहे गणना कुठंच करू शकत नाही। एवढी सगळी मुलं गोळा आणि मुली गोळा करणं एवढं सोपं नाही कारण जी ती आपापल्या व्यापात आहेत संसारात आहेत। खुशी लोगों पर हंसी गम का कहीं नाम ना हो ये सुबह लाई आपकी जिंदगी में इतनी खुशियाँ जिसकी कभी शाम ना हो। सगळे मधल्या सुट्टीत शाळेत असताना खात होतो स्वतः मी आता परत खातोय। अतिशय आनंद झाला आणि असा कार्यक्रम पुन्हा एकदा घेतला पाहिजे असं वाटतं। रुपेश काका आहेत नाना आहेत ह्या लोकांचा क्लासेस हे एक माध्यम असताना देखील कितीतरी लोकांनी फुकट शिकवले। समाधानी आहेत कोणी असं काही वाटलं नाही की समाधानी नाही सर्व समाधानी। कितीही तुमच्याकडे पैसे असू द्यात कितीही छान पद्धतीने तुम्ही जॉब करत असू द्यात काही करत असू द्यात पण आपल्या मुलांना असं काही नाहीये की इंग्लिश मिडियमलाच घातलं पाहिजे कारण याच्यातून नंदकुमार तांबेसारखी जर मुलं घडत असतील आपल्या शाळेमधून या गेट टुगेदरच्या दिवशी मी एक छोटीशी कविता सादर करत आहे। त्या कवितेचे नाव आहे आज मला आठवला। सुवर्णाक्षर म्हणायला गेलेला खूप छान वाटतंय की बरोबर व्हावा अशी सगळी एकत्र यावी या कार्यक्रमाला अशी सर्वांनी उपस्थिती
युग आहे, या युगामध्ये आधुनिकतेचं चाललं पाहिजे, त्यासाठी कॉम्प्युटरची गरज आहे या शाळेला. ही गरज भागवण्यासाठी या विद्यार्थ्यांनी एक 5 कॉम्प्युटर म्हणून या शाळेला भेट दिलेले आहेत. आणि काय आनंद आहे तुमचा? जीवनातला एक अद्वितीय असा क्षण आहे. पेपर तांबडा होतो, त्याच्यावरून एका मुलीचं नाव, क्लासमेट आपली, आणि तिच्या नावावरून यादव सर सांगायचे. हिरवे सर क्लासमध्ये आले की असं वाटायचं सर जाऊच नाही. जीवनातील ताणतणावातून आज एक म्हणजे चांगला एक दिवस आहे की आपण एक आज एन्जॉय करू शकतो, आज एकमेकांच्या सुख दुःखात शेअर करू शकतो. कॅन्सरची झुंज 10 वर्ष चालली आणि त्यांच्या झुंजीबरोबर माझी स्वतःची सुद्धा झुंज 10 वर्ष चालली. म्हणजे संस्कार घडले ते माझ्या आई वडिलांमुळे आणि इथे जे शिक्षक आहेत आणि जे उपस्थित नाहीत त्या सर्व शिक्षकांना. 5वी ते 10वी जिथपर्यंतची जी मैत्री असते का नाही, ही खरी मैत्री असते. मुलींमध्ये सर्वात लास्ट का ठेवलंय? कारण मुलींना असं वाटू नये की जाऊया आता पहिल्यांदा गेली सांगतेय मी सॉफ्टवेअर इंजिनियर झाली आहे आणि मोस्टली मुली गृहिणी आहे. त्यांची इच्छा आहे गाणं म्हणावं तर मनोगत खरंच थांबवते आणि सरांसाठी खास गाणं काही येणार नाहीये, हे सगळं चालूच राहणार आहे. पण एक दिवस का होईना आपण थोडस स्वतःसाठी जगणार आहोत. म्हणजे मला बोलायची अशी सवय नाहीये, ऐकायची सवय असल्यामुळे बोलायची सवय नाहीये अशी. या स्कूलमध्ये सेट होण्यासाठी हिरवे सर तुम्ही मला खूप मदत केली होती. खरंच अभिमान आहे. यातून एक गोष्ट खरी आहे की विद्यार्थी शिक्षकांना विसरतात, पण शिक्षक मात्र विद्यार्थ्यांना कधीही विसरत नाही. माझा योगाला जाण्याचा रियासी नावाचा जिल्हा आहे जम्मू काश्मीरमध्ये, माता वैष्णोदेवीचं ठिकाण त्या जिल्ह्यामध्ये आहे, तिथं तो हा जिल्हा. तर त्या जिल्ह्यापासून 80 किलोमीटरवरती आम्ही निवडणूक पार पाडण्यासाठी गेलो होतो. तिथली शाळा पाहिली मी, 3 खोल्यांची शाळा, एक शिक्षकी शाळा, 1ली ते 8वी पर्यंत शाळा. विद्यार्थिनींमध्ये चर्चा होती की आम्ही गृहिणी आहोत तर आम्ही काय सांगायचं, आम्हाला कसं तरी वाटतंय, पण अरे नाही.